Hello everyone. In last lecture we studied VBT for low spin octahedral complex. Today we will discuss VBT for high spin complex, tetrahedral complex and square planar complex. Let's start. First example is COF6 3 minus. It is a high spin complex. What is the first step of hybridization? Calculate oxidation state of central metal atom. Here cobalt is the central metal atom. Calculate its oxidation state by applying rules of oxidation. So what will be its oxidation state? Write X for cobalt plus 6 into minus 1. Why minus 1? Because F carries minus 1 charge is equal to total charge on the complex, that is minus 3. By solving this you will get X is equal to plus 3, that is oxidation state of cobalt in this complex will be plus 3. Okay. Second step, valence shell electronic configuration of CO3 plus is. So कसं लिहायचं valence shell electronic configuration? लास्ट लेक्चरला सांगितलेलं मी कंडेन्स दॅट इज शॉर्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. कोबाल्टचं कंडेन्स किंवा शॉर्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? इथे बघा, हे टेबल मी गेल्या वेळी पण लेक्चरला दिलेलं होतं. बघा इथे, व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ कोबाल्ट? 27. सो इट्स कंडेन्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी argon 3d7 4s2. But here our cobalt is in plus 3 oxidation state. So eliminate 3 electron from this configuration. Okay, so what will be the configuration? See here, cobalt is in plus 3 oxidation state. Therefore, remove or eliminate 3 electrons from this configuration. So actual or electronic configuration will be 3d6 4s0. का असं बनणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? कारण आपला कोबाल्ट कोणत्या स्टेटमध्ये आहे? प्लस 3 ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. मग त्याच्यावरती प्लस 3 चार्ज आला आहे. का आला तो प्लस 3 चार्ज? त्याने 3 इलेक्ट्रॉन एलिमिनेट केले म्हणून प्लस 3 चार्ज आला. मग आपल्याला ह्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये त्याचं जे ऑब्झर्व इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याच्यामधून 3 इलेक्ट्रॉन काय केले पाहिजेत? इलिमिनेट केले पाहिजेत. मग 2 इलेक्ट्रॉन एस सबशेलमधून आणि 1 इलेक्ट्रॉन डी सबशेलमधून इलिमिनेट केल्यावर आपल्याला कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळेल? 3d6 4s0. So in this way you have to write down the valence shell electronic configuration. Valence shell means outer electronic configuration. Okay, see here, 3d6 4s0, this is the configuration, and then 4p0. why here 4p0? हे 4p0 कसं काय आलं? तुम्हाला एक डायग्राम पण दाखवलेली होती अबोव प्रिन्सिपलची. इथे बघा. हां, आता आपण कोणतं लिहिलं? शेल 3d लिहिलेलं आहे. 3d नंतर कोणती लिहिली? 4s. मग आता नेक्स्ट कंटिन्यू करताना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणती येणार आहे तुमची? 3d नंतर कोणती आहे? 4p आहे, बरोबर ना? मग 3d 4s 4p अशा शेल्स येणार आहेत. ओके, म्हणून आपण ते तसं लिहिलेलं आहे. इथे बघा, 3d 4s and 4p. समजलंय 4p कसं आलं? ओके, नाउ ड्रॉ द ऑर्बिटल्स फॉर ईच सबशेल. d contains 5 orbitals, so draw 5 boxes. Then s contains 1 orbital, so 1 box. p contains 3 orbitals, so 3 box. Okay, now fill electrons in the box by following Hund's rule. काय आहे Hund's rule? आधी सर्व इलेक्ट्रॉन एम्प्टी ऑर्बिटलमध्ये एंटर करायचे आणि मग पेअरिंग करायचं. इथे बघा किती आहेत? डी सबशेलमध्ये इलेक्ट्रॉन 6 आहेत, बरोबर ना? म्हणजे फर्स्ट इलेक्ट्रॉन फिल करायचे अँड देन पेअरअप करायचे राहिलेले इलेक्ट्रॉन. 4s आणि 4p मध्ये इलेक्ट्रॉन नाहीत, त्यामुळे ते तसेच एम्प्टी राहतील. इलेक्ट्रॉन फिल करायचं माहिती आहे ना कसं करायचं ते? बघा, आपल्याकडे 6 एकूण इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर ना? डी सबशेल्स किती आहेत? बॉक्स 5 आहेत. ओके, तर पहिला इलेक्ट्रॉन याच्यामध्ये जाणार, सेकंड, 3, 4 अँड 5. अशा प्रकारे पहिल्यांदा सर्व एम्प्टी ऑर्बिटल्स फिल करायचे.
त्याच्यानंतर राहिलेला इलेक्ट्रॉन जो 6वा आहे तो पेअरिंगमध्ये जाणार. ओके, तर अशा प्रकारे हे आलेलं आहे 3D. 4s आणि 4p मध्ये इलेक्ट्रॉन नाही आहेत, त्यामुळे इथे काहीही इलेक्ट्रॉन्स दिलेले नाहीत. नेक्स्ट, नाउ वी हॅव 6 लिगॅंड. सो वी विल रिक्वायर 6 empty orbitals, but here we have only 4 vacant orbitals. See here, we have only 4 vacant orbitals. Complex is high spin. That means pairing of electron will not take place prior to hybridization. Electronic configuration would remain the same as in the pre-state shown above. म्हणजे आपण कॉम्प्लेक्स लो स्पिन असताना काय केलेलं, लास्ट लेक्चरला डी सबशेलमधले इलेक्ट्रॉन पेअर केलेले आणि ऑर्बिटल्स एम्प्टी केलेले हायब्रिडायझेशनसाठी, बरोबर ना. पण कॉम्प्लेक्स हाय स्पिन असताना आपल्याला पेअरिंग करून व्हॅकंट ऑर्बिटल्स फॉर्म करता येत नाहीत. नाउ व्हॉट शुड वी डू? सो टेक नेक्स्ट सबशेल. आता काय करायचं, तर आपण नेक्स्ट सबशेल घ्यायची. कोणती असते? 4p नंतर येणारी शेल 4d असते. ओके, मगाशी जी डायग्राम दाखवलेली ना मी, त्याच्यावरून तुम्ही फाइंड आउट करू शकता नेक्स्ट सबशेल कोणती असणार 4p नंतर. बघा इथे या डायग्राममध्ये 4p नंतर इथे काय लिहिलं आहे 5s, पण ती आपण घेणार नाही आहोत. का घेणार नाही आहोत? तर त्याच्यासाठी जी येणारी n+l जी व्हॅल्यू आहे ही लो येते ॲज कम्पेअर टू 4d. 4d साठी जास्त आहे, 5s साठी कमी आहे. मग ज्याची एनर्जी जास्त ती आपण शेल घेतो, बरोबर ना. मग आधी इलेक्ट्रॉन कोणामध्ये एंटर होणार? आधी इलेक्ट्रॉन 4d मध्ये एंटर होणार आणि त्याच्यानंतर 5s मध्ये जाणार. म्हणून आपण आता 4p नंतर कोणती शेल घेणार आहोत? 4d. जसं मगाशी आपण केलेलं ना, 4sच्या आधी कोणती घेतलेली? 3d घेतलेली, 4s घेतली नव्हती. कारण 3d साठी काय होतं, n+l व्हॅल्यू हाय होती. ओके, सो इन दिस वे नाउ वी विल टेक 4d शेल आफ्टर दी 4p. बघा इथे ही नाही डायग्राम, आता पुढची डायग्राम इथे बघा. सी हियर 4d, बरोबर ना. आता बघा आपल्याला 6 वॅकंट ऑर्बिटल्स पाहिजेत. मग एसचं 1 ऑर्बिटल, पीची 3 ऑर्बिटल आणि डीची 2 ऑर्बिटल घेतली की 6 वॅकंट ऑर्बिटल होतील. देअरफॉर 6 orbitals available for the hybridization. Those are 1 4s, 3 of 4p and 2 of 4d orbitals. Okay, now 6 f minus ligands will give 12 electron to these empty orbitals. आपल्याकडे 6 f minus ligands आहेत ना, मग एक लिगँड 2 इलेक्ट्रॉन देतो, म्हणून 6 लिगँड्स काय करणार? 12 इलेक्ट्रॉन देणार. मग ते इलेक्ट्रॉन या व्हॅकंट ऑर्बिटल्समध्ये एंटर केल्यावर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आफ्टर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन मिळणार. बघा F- जे आहेत ना, ते याच्यामध्ये इलेक्ट्रॉन देणार 12 इलेक्ट्रॉन. मग ते आपण कसे भरणार? अशा प्रकारे पुढच्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. बघा इथे बघा, सी हिअर, ह्या डायग्राममध्ये बघा इलेक्ट्रॉन 12 इलेक्ट्रॉन जे आहेत ते अशा प्रकारे फिलअप होणार, बरोबर ना. मग या टाईपच्या हायब्रिडायझेशनला काय म्हणतात? sp3d2. कारण एक sचं ऑर्बिटल आहे, 3 pचे ऑर्बिटल आहेत आणि 2 d ऑर्बिटल यूज केलेली आहेत. आणि d ऑर्बिटल्स पार्टिसिपेटिंग इन हायब्रिडायझेशन फॉर दिस कॉम्प्लेक्स इज nd. दॅट इज हिअर आउटर d ऑर्बिटल इज पार्टिसिपेटिंग फॉर हायब्रिडायझेशन. Therefore, this type of complex is known as outer orbital complex. समजलं? आता इथे आपण इनर डी शेल घेतली का? याच्यातलं डी ऑर्बिटल यूज केलं का? नाही, आपण आउटर डी ऑर्बिटल यूज केलं. गेल्या वेळी काय होतं? इनर होतं, म्हणून आपण n-1 केला. आता कोणता आहे? आउटर आहे, म्हणजेच कोणता आहे? nd आहे. n का वापरला इथे? तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, जिथे इथे जेवढा आहे तेवढाच तिथे आहे, 4 आहे, बरोबर ना. nd आहे. इथे 3 कसं आलं? 4 मधून 1 वजा केला की काय येणार? 3, म्हणून त्याला काय म्हणायचं? n-1d ऑर्बिटल. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट. नाव सी फॉर मॅग्नेटिक नेचर ऑफ द कॉम्प्लेक्स. मॅग्नेटिक नेचर कसं ओळखायचं? हिअर 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट. सी हिअर 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आर प्रेझेंट अँड देअरफॉर कॉम्प्लेक्स इज पॅरामॅग्नेटिक. कारण जेव्हा सर्व इलेक्ट्रॉन पेअर्ड असतात तेव्हा ते कॉम्प्लेक्स डायमॅग्नेटिक असतं
आणि एक जरी इलेक्ट्रॉन अनपेअर्ड असेल तर ते कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक असतं. हिअर इलेक्ट्रॉन आर अनपेअर्ड, देअरफॉर इट शोज पॅरामॅग्नेटिझम और पॅरामॅग्नेटिक. कॉम्प्लेक्सची जॉमेट्री ऑक्टाहेड्रल आहे. सो असं स्ट्रक्चर ड्रॉ करा आणि स्क्वेअर ब्रॅकेट घालून इथे चार्ज लिहा. बघा समजलंय का? हाय स्पिन अँड लो स्पिन असताना कसं करायचं हायब्रिडायझेशन? लो स्पिन असताना इलेक्ट्रॉनचं पेअरिंग करून व्हॅकंट ऑर्बिटल्स फॉर्म करायचं आणि मग हायब्रिडायझेशन करायचं. पण हाय स्पिन कॉम्प्लेक्ससाठी पेअरिंग करायचं नाही आधी, नेक्स्ट सबशेल घ्यायची. ओके, तर अशा प्रकारे हाय स्पिन आणि लो स्पिन हायब्रिडायझेशन आहे. हिअर सम इन्फॉर्मेशन अबाउट दी लो स्पिन कॉम्प्लेक्सेस अँड हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस. मी गेल्या वेळी तुम्हाला सांगितलेलं ना, हा जो कॉन्सेप्ट आहे हाय स्पिन आणि लो स्पिनचा तो ॲक्च्युली CFT म्हणजे क्रिस्टल फील्ड थेअरीमध्ये आहे. बट CFT इज नॉट फॉर युअर सिलेबस दिस इयर ओनली. सो आय एम एक्सप्लेनिंग दिस कॉन्सेप्ट हिअर. लो स्पिन कॉम्प्लेक्स मीन्स complexes in which donor atoms are carbon, nitrogen or potassium, not potassium, phosphorus. Thus cyanide, isocyanide, CO, NH3, EDTA, ethylene diamine अशा टाईपचे जर डोनर ॲटम प्रेझेंट्स असतील तर त्याला लो स्पिन कॉम्प्लेक्सेस म्हणायचं. आणि ज्या कॉम्प्लेक्समध्ये हॅलोजन्स, ऑक्सिजन किंवा सल्फर असे डोनर ॲटम्स असतात त्याला हाय स्पिन कॉम्प्लेक्स असं म्हणायचं. ओके, ही मी एक शॉर्ट ट्रिक सांगितले तुम्हाला. ॲक्च्युली तो खूप मोठा कन्सेप्ट आहे. क्रिस्टल फील्ड थेअरी जर असती तुम्हाला तर ते समजलं असतं कसं स्प्लिटिंग होतं ते. पण तुम्ही सध्या तरी एवढं लक्षात ठेवा की लो स्पिन कॉम्प्लेक्सेस कोणते असतात आणि हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस कोणते असतात. मे बी तुम्हाला एक्झाममध्ये वर्ड्स दिले जातील पुढे कॉम्प्लेक्सच्या पुढे की हाय स्पिन आहे कॉम्प्लेक्स की लो स्पिन आहे ते. ओके, नेक्स्ट टेट्राहेड्रल complex. Tetrahedral means coordination number is how many? 4. So complex given over is NiCl4 2 minus. First calculate oxidation state of nickel. किती येते ती? +2 येणार. कॅल्क्युलेट करा तुम्ही. नाउ व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फॉर Ni+2. ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? +2 आहे. म्हणजे आपण इथे काय घेणार आहोत? निकेल इन +2 ऑक्सिडेशन स्टेट. Atomic number for Ni is 28. Therefore its condensed electronic configuration will be काय असणार आहे condensed electronic configuration? परत मला तीच डायग्राम दाखवावी लागणार. इथे बघा, निकेल ॲटॉमिक नंबर 28, 3D8 4s2. बरोबर ना? आता आपला निकेल कोणत्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये आहे? +2. So we want electronic configuration for Ni2+. Therefore this electronic configuration will become 3D8 4s0. बरोबर आहे ना? असंच होणार ना. हे 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे आहेत आपल्याला, म्हणजे 3D8 4s0. एस शेलमधून 2 इलेक्ट्रॉन एलिमिनेट झाले. नेक्स्ट ओके, इथे बघा. नाउ ड्रॉ बॉक्स डायग्राम फॉर दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन भेटलं आहे आपल्याला? 3D8 4s0. त्याच्यानंतर ही 4p शेल मग अशी कशी आली ती सांगितलेली आहे, त्यामुळे मी आता परत एक्सप्लेन करत नाही. 4p0. फॉर D 5 बॉक्स, फॉर S 1 बॉक्स अँड फॉर P 3 बॉक्स. ओके, fill electrons in these boxes. How many ligands we have? 4 Cl- ligand. ओके, सो इथे बघा 4 आहेत ना क्लोरीन. ओके, सो वी विल रिक्वायर 4 व्हॅकंट ऑर्बिटल्स. आहेत ना आपल्याकडे 4 व्हॅकंट ऑर्बिटल्स? इथे आहेत बघा, आहेत ना. 4 एम्प्टी ऑर्बिटल्स आहेत आपल्याकडे. मग 4 क्लोरीन किती इलेक्ट्रॉन देणार? 8 इलेक्ट्रॉन देणार. एंटर दिस 8 इलेक्ट्रॉन इन दिस 4 व्हॅकंट ऑर्बिटल्स. इथे दाखवले बघा ते. आपल्याकडे ही 4 व्हॅकंट ऑर्बिटल्स आहेत. त्याच्यामध्ये काय करणार? ते 4 क्लोरीन काय करणार? इलेक्ट्रॉन्स देणार. 4 क्लोरीन 8 इलेक्ट्रॉन्स देणार. बरोबर ना? हां, हिअर वी आर युजिंग 1 s ऑर्बिटल, 3 p ऑर्बिटल्स फॉर हायब्रिडायझेशन. देअरफॉर
टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इज sp3. इथे किती आहेत? एक एसचं ऑर्बिटल आहे आणि 3 पीचे ऑर्बिटल्स आहेत, म्हणून टाइप कोणता आहे? sp3. नाउ डिसाइड मॅग्नेटिक नेचर ऑफ कॉम्प्लेक्स. द कॉम्प्लेक्स हॅज 2 unpaired electron and hence it is paramagnetic. Now draw tetrahedral geometry in this way. See here. अशा प्रकारे टेट्राहेड्रल जॉमेट्री ड्रॉ करायची अँड गिव्ह चार्ज ऑन द कॉम्प्लेक्स. नेहमी टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असंच ड्रॉ करायचं असतं, लक्षात ठेवा. ओके, तर हे झालं कोणासाठी? टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्ससाठी. ओके, काही करायचं नाही आहे. अशा प्रकारे 4p आणि s शेलमध्ये कंबाईन करायचं आहे. काही आपल्याला इथे पेअरिंग वगैरे करायचं नाही. व्हॅकंट ऑर्बिटल पाहिजे म्हणून इकडे पेअर करायचं नाहीत इलेक्ट्रॉन अशा प्रकारे नाही. sp3 हे तुम्ही कधी लक्षात येणार तुमच्या? ज्यावेळी तुम्ही लक्षात ठेवाल की टेट्राहेड्रलसाठी जॉमेट्री कोणती असते? sp3. म्हणजे तुम्हाला d ऑर्बिटल यूज करण्याचा प्रश्न येत नाही. तुम्हाला कोणते ऑर्बिटल यूज करायचे आहेत? sp3 ना. मग s आणि p मध्येच व्हॅकंट ऑर्बिटल्स मिळतील तुम्हाला. ओके, नेक्स्ट, फॉर स्क्वेअर प्लेनार complex, coordination number for square planar is also 4. Same steps as tetrahedral complex. Difference is it uses its inner d orbital. आता सर्व परत सांगत नाही, डिफरन्स सांगते फक्त. स्क्वेअर प्लेनारमध्ये काय होतं तर त्याच्या डी ऑर्बिटलमधल्या इलेक्ट्रॉनची पेअरिंग करून तो व्हॅकंट ऑर्बिट फॉर्म करतो. कारण जर त्याने 4p ऑर्बिटलमधले व्हॅकंट ऑर्बिटल यूज केले ना, तर परत कोणतं हायब्रिडायझेशन मिळेल? sp3 हायब्रिडायझेशन मिळेल. हायब्रिडायझेशनच मिळणार, बरोबर ना. पण म्हणून स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्समध्ये काय होतं? हायब्रिडायझेशनच्या आधी डी सबशेलमधल्या इलेक्ट्रॉनची पेअरिंग होते आणि व्हॅकंट ऑर्बिटल फॉर्म होतं. आता एक डीचं ऑर्बिट, एक एसचं ऑर्बिट आणि 2 पीची ऑर्बिट यांच्यामध्ये लिगँड्स इलेक्ट्रॉन देतात आणि या टाईपच्या हायब्रिडायझेशनला dsp2 हायब्रिडायझेशन म्हणतात. बघा, समजलं का? सगळं सेम आहे, फक्त आधी पेअरिंग करून डी सबशेलचं व्हॅकंट ऑर्बिट फॉर्म करत नव्हतो आपण, बरोबर ना. इथे बघा टेट्राहेड्रलमध्ये, हे टेट्राहेड्रलसाठी आहे ना. ओके, इथे बघा पेअरिंग करून आपण काय करत नव्हतो? डी सबशेल फॉर्म, इथे व्हॅकंट ऑर्बिटल फॉर्म करत नव्हतो, बरोबर ना. डायरेक्टली एस आणि पी मधले व्हॅकंट ऑर्बिटल्स यूज करत होतो. पण इथे काय करतो आपण? स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्ससाठी काय करतो आपण तर डी सबशेलमधल्या इलेक्ट्रॉन्सचं पेअरिंग करतो आणि एक डी सबशेलमध्ये व्हॅकंट ऑर्बिटल फॉर्म करतो आणि मग हे कंबाईन करून डी कोणतं होतं? dsp2. ओके, डी, एक डीचं, एक एसचं आणि 2 पीचे ऑर्बिटल. अशा प्रकारे dsp2 टाईपचं हायब्रिडायझेशन करतो. Now geometry for square planar complex is, see here, all ligands and metal lie in same plane. Okay, so this type of geometry is known as square planar geometry. एकाच प्लेन मध्ये आहेत सगळे, बरोबर ना. and magnetic nature for this complex, here see, एखादा इलेक्ट्रॉन तरी तुम्हाला पेअरिंग दिसतो, अनपेअर्ड दिसतो का? नाही. द कॉम्प्लेक्स हॅज नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन अँड हेन्स इट इज डायमॅग्नेटिक. ओके, कॉम्प्लेक्स कसं आहे? डायमॅग्नेटिक. तर इथे VBT हा पॉईंट संपलाय. CFT तुमच्या सिलेबससाठी नाही आहे ह्यावर्षी. कन्फ्यूज होऊ नका, तुम्ही जॉमेट्री आणि त्याचं हायब्रिडायझेशन लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला या सर्व स्टेप्स करता येतील. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज मगाशी मी सांगितलं टेट्राहेड्रल जॉमेट्री कोणतं शो करते? हायब्रिडायझेशन sp3. So you have to use 1s and 3p orbitals for hybridization. ओके, अशा प्रकारे लक्षात ठेवा. या दोघांमधला फरक समजला ना? टेट्राहेड्रल आणि स्क्वेअर प्लेनरमधला. टेट्राहेड्रलमध्ये काय असतं बघा, पेअरिंग आपण करत नाही डी ऑर्बिटलमध्ये इथे, बरोबर ना. डायरेक्टली कोणते यूज करतो? एस आणि 4p. आणि स्क्वेअर प्लेनरमध्ये काय करतो आपण? इथे पेअरिंग करतो. हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इकडे जाईल, इथला जो इलेक्ट्रॉन आहे तो विल एंटर हियर अँड दिस विल बी empty orbital and then combine this dsp2 orbitals and form the hybridization. अशा प्रकारे. नाहीतर जर मग त्याने इथे पेअरिंग केलं नसतं आणि पुढचं ऑर्बिटल यूज केलं असतं तर सेम परत तुम्हाला
sp3च मिळालं असतं, बरोबर ना. त्यामुळे तुम्ही जॉमेट्री लक्षात ठेवा, कोणत्या कॉम्प्लेक्ससाठी येते ते हायब्रिडायझेशन. ओके, सो हिअर इज दी homework for you based on the VBT. Predict structure and magnetic behavior of the complex NiNH36 plus 3. आणि हा पण एक होमवर्क आहे. गिव VBT डिस्क्रिप्शन ऑफ बॉन्डिंग इन ईच ऑफ फॉलोइंग कॉम्प्लेक्सेस. प्रेडिक्ट देअर मॅग्नेटिक बिहेवियर. तुम्हाला मॅग्नेटिक बिहेवियर लिहायचं आहे. शॉर्टमध्ये लिहा, सगळं लिहायची काही गरज नाही. बॉक्सेस दाखवले पाहिजेत, ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करून दाखवली पाहिजे. समजलं? ओके, थँक्यू.